Hello everyone, welcome to Wadkar's IIT NEET Foundation Hub online lecture. In this session, we will continue with questions on language of chemistry and transformation of substances from Pearson Chemistry Class 8. In the previous videos, we discussed questions from 1 to 13. Now in this video, we will discuss question number 14, 15, 16 in detail. Questions from classroom wing and question number 14 is what is the difference between photochemical and thermochemical reaction? Photochemical reaction and thermochemical reaction. What is photochemical reaction? Reactions that reactions that takes place in the presence of light. It's called as photochemical reaction. And the example of photochemical reaction is AgCl, which gives Ag plus Cl2. रिएक्शन बॅलन्स केल्यानंतर काय येईल पहा 2AgCl plus 2Ag plus Cl2. काय photochemical reaction, the reaction that takes place in the presence of light. And thermochemical reactions means reactions that takes place in the presence of heat. Example of this is KClO3, which gives KCl plus O2. After balancing the reaction, 2KClO3, which gives 2KCl plus 3O2. Got this one? What is photochemical reaction and thermochemical reaction with example. The next one is question number 15. What is an inhibitor? What is the inhibitor used in the preparation of H2SO4? इनहिबिटर म्हणजे काय आणि कोणता इनहिबिटर H2SO4 च्या प्रिपरेशन मध्ये यूज केला जातोय? तर फर्स्ट आपण इनहिबिटर म्हणजे काय ते पाहू. The substance which decrease the rate of reaction is called as inhibitor. The substance which decreases the rate of reaction त्याला काय म्हणतात? इनहिबिटर म्हणतात. डायग्राम पहा.
इथे काय असेल, R म्हणजे रिॲक्टंट, P म्हणजे प्रोडक्ट, इथे E म्हणजे ऍक्टिव्हेशन एनर्जी, with inhibitor. Activation energy increase, so decrease the rate of reaction. तर पहा, in the preparation of H2SO4 which inhibitor is used? कोणता इनिबिटर यूज केले पहा, SO3 म्हणजे सल्फर ट्रायऑक्साइड गॅस प्लस H2O platinum and AS2O3 means arsenic oxide, हे दोन इनिबिटर यूज केले जातात in the preparation of H2SO4. Got this one? The next question, that is question number 16. In the following table, some compounds are listed. In each case, identify the positive and negative radicals present in the compound. आपल्याला काय दिलेलं आहे, कंपाऊंड दिलेलं आहे, त्यावरून पॉझिटिव्ह रॅडिकल आणि निगेटिव्ह रॅडिकल फाइंड आउट करायचं आहे. या अगोदर आपण पॉझिटिव्ह रॅडिकल आणि निगेटिव्ह रॅडिकल दिल्यानंतर कंपाऊंड फाइंड आउट केलेला आहे युजिंग क्रिस क्रॉस मेथड. तर आता इथं आपल्याला काय करायचं आहे, कंपाऊंड वरून पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रॅडिकल फाइंड आउट करायचं आहे. रॅडिकल्स कसे फॉर्म होतात बघा, लुझिंग इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर पॉझिटिव्ह रॅडिकल फॉर्म होतात आणि गेनिंग इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर निगेटिव्ह रॅडिकल फॉर्म होतात. तर पहा, कंपाऊंड कोणता दिलेला आहे, SiO2. यामध्ये पॉझिटिव्ह रॅडिकल काय असेल पहा, Si4+ O2-. तर अगोदर आपण क्रिस क्रॉस मेथडने कसं फाइंड आउट केलं होतं पहा, क्रिस क्रॉस मेथड. तर आपल्याला काय दिलेलं आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रॅडिकल दिले असताना आपण फाइंड आउट केलं होतं Si प्लस यावरती चार्ज आहे 4 आणि O- यावरती चार्ज आहे 2. तर क्रिस क्रॉस मेथड केल्यानंतर काय येईल पहा, Si2O4 सिम्प्लिफाय केल्यानंतर काय येईल, SiO2. तर असा आपण हा कंपाऊंड फाइंड आउट करत होतो. तर आता हा कंपाऊंड दिला आहे, त्यावरून आपण हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रॅडिकल फाइंड आउट करत आहोत. व्हॉट दिस वन. आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, Cu काय येईल, Cu2+ आणि S2- क्रिस क्रॉस केल्यानंतर Cus येते. व्हॉट दिस वन. H2O2 मध्ये काय येईल, H वरती 1 चार्ज आहे आणि O2 वरती 2- आहे, तर काय होईल, H2O2. BaO2 चं काय होईल पहा, बेरियम वरती 2+ आणि O2 वरती 2- तर काय येईल, BaO2. MgS वरती पहा, मॅग्नेशियम वरती 2+ आणि S वरती 2- तर काय होईल, MgS. क्रिस क्रॉस केल्यानंतर NaAlO2 चं पहा, Na वरती प्लस चार्ज आहे, सोडियम वरती, ओके, आणि AlO2 वरती काय आहे, मायनस, म्हणजे 1 चार्ज आहे दोन्ही वरती पण, तर काय येईल, NaAlO2. तर MnO2 चं पहा काय येईल, Mn पॉझिटिव्ह रॅडिकल Mn4+ आणि O2- तर काय होईल, MnO2. LiH मध्ये पहा, Li वरती प्लस चार्ज, H वरती प्लस चार्ज, तर काय होईल, LiH, सॉरी, H वरती मायनस, LiH. त्यानंतर KMnO4, तर K वरती प्लस चार्ज, MnO4 वरती MnO4-,
तर काय होईल, दोन्हीवरती पण 1 1 चार्ज आहे, तर काय झाला KMnO4. CaSiO3 कॅल्शियम 2+, कॅल्शियम वरती 2 चार्ज आहे, SiO3 त्यावरती 2 म्हणजे काय झाला CaSiO3. ओके, त्यानंतर पहा CaF2 Ca वरती 2+ आणि F वरती मायनस, तर काय होईल CaF2. HOCl वरती पहा, H वरती प्लस आणि OCl वरती मायनस. गॉट दिस वन. तर नेक्स्ट पहा CaOCl2, तर Ca वरती कॅल्शियम वरती काय आहे 2+ चार्ज आहे आणि OCl वरती मायनस, तर काय झालं CaOCl2. H2SO3 चं पहा, H वरती 1 चार्ज आणि SO3 वरती 2 चार्ज, तर काय झाला H2SO3. त्यानंतर पहा KH2PO4 वरती K वरती प्लस चार्ज आणि H2PO4 वरती मायनस चार्ज, तर काय झाला, दोन्हीवरती पण चार्ज 1 आहे KH2PO4. त्यानंतर नेक्स्ट K2HPO4, K वरती प्लस चार्ज आणि HPO4 वरती काय आहे 2 चार्ज आहे, तर काय होईल K2HPO4. गॉट दिस वन. तर पहा H2S मध्ये H वरती प्लस चार्ज आहे आणि S वरती 2-, तर काय झाला H2S. H2SO3 अगोदरच एकदा झालेलं आहे, H+ आणि SO3 वरती 2-, तर काय झाला H2SO3. MnClO4 वरती पहा, Mn वरती 2+ चार्ज आहे आणि ClO4 वरती मायनस चार्ज आहे, तर काय झालं MnClO4 2. BaOH2 चं पहा, Ba वरती काय आहे 2+ चार्ज आहे आणि OH वरती मायनस, म्हणजेच काय झाला BaOH2. गॉट दिस वन. तर अशा पद्धतीने आपण कंपाऊंड दिलेले असताना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रॅडिकल फाइंड आउट केलेले आहे. गॉट दिस वन. यानंतरचे क्वेश्चन आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. थँक यू.